एक नामरहित मृत्यूप्रमाणे, ना बघणारं कोणी, ना रडणारं कोणी, ना कुठले अश्रू, ना कुठला शोक. तिच्यासारख्या साधारण मुलीचा मृत्यू पण तितकाच क्रूर, शांत, अलिप्त आणि अगदी एकटा. पण अचानक बेशुद्धीच्या गर्तेत ती त्या कंटेनर बरोबर वर ओढली जाऊ लागली. अचानक तिच्या त्या थंड, जवळजवळ निष्प्राण, निर्जीव हृदयाला दुसऱ्या हृदयाची कंपने जाणवू लागली. इट वॉज बीटिंग मोर फास्टली दॅन हर डोईंग हर्ट. बट वाय? मरत तर ती होती. मग ते काय इतकं घाबरलं होतं वेडं? तो स्पर्श, तो गंध, तो सहवास, ती मिठी, त्याचीच ती तिची जड नेत्रपटल उघडायचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण धूसर होणाऱ्या जाणीवा असमर्थ होत्या. तिच्यासाठी तो मात्र तिच्याजवळच होता, तिच्या शेवटच्या क्षणात. मृत्यू एवढा सुखद असेल तर खरंच हवा होता तिला. हे स्वप्न तर सत्याहून जास्त खरं वाटत होतं तिला. ती होती त्याच्याच मिठीत. माहीत नाही किती वेळ, 1 तास, 1 दिवस, 1 महिना की 1 वर्ष. ती होती त्याच्याच मिठीत. शुद्धीवर आली तर स्वतःच्या जवळ आई बहिणीला बघितलं, करणला बघितलं. पण तो स्पर्श, ती हृदयाची व्याकुळ स्पंदने, त्याचं अस्तित्व कुठेच जाणवत नव्हतं. तो नव्हता तिच्याजवळ. परत एकदा भास झाला होता. मूर्ख होती ती. स्वप्ने ही स्वप्नेच असतात, ती कधीच सत्य नसतात. नसणार होता तिच्यासाठी कोणी राजकुमार, तिला वाचवणारा, तिच्यासाठी मरणारा. ती रडत होती. खूप दिवसांनी आपले कोणी तिला दिसले होते. आई, प्रणाली, मीनू आणि करण. माहीत नाही काय नातं होतं करण बरोबर, कुठल्या जन्माचं. पण नेहमी तिच्यासाठी धावून यायचा बिचारा, कुठलीही अपेक्षा न ठेवता. एकदम जिवलग सखा. अशा संकटकाळी तिच्या कुटुंबासाठी तारणहार बनून आला होता तो. ना कसली अपेक्षा, ना कसला मोह, पण तिच्यासाठी सदैव तत्पर, एका सच्च्या मित्रासारखा. कसे उपकार फेडणार होती ती त्याचे? नाही थांबवू शकली ती आपले अश्रू आणि रडत होती त्याच्याच मिठीत. पण अचानक तिला तेच जाणवलं, तीच कंपने, घाबरलेल्या हृदयाची ती स्पंदने, स्पंदनातून उमटणारी तिला गमावण्याची तीच भीती, तेच प्रेम, तीच अनावर आतुरता आणि क्षणाक्षणाला काळजाचे विखुरणारे तेच ते असंख्य तुकडे. कसं विसरू शकत होती ती त्याचं अस्तित्व, त्याचं अस्तित्व? मिस्टर देवाय कार्तिक ठाकूर, का का माझ्यासाठी एवढी धडपड? का तुमचं काळीज मला गमावण्याच्या भीतीने एवढं घाबरतं? खरंच तुम्हालाही तेच वाटतं का जे मला तुमच्याबद्दल वाटतंय? की खरंच हा माझा परत एक निव्वळ भ्रम आहे? खरंच ही केवळ तुमची काळजीच आहे की खरंच ह्याच्याही पलीकडे त्या तुमच्या निर्दयी, निष्ठुर, पाषाण हृदयात माझ्यासारख्या क्षुल्लक मुलीसाठी काही जिवंत आहे? तुमचं प्रेम सत्य आहे की माझा भास आहे मिस्टर ठाकूर? आजचं तुमचं हे प्रेम खरं मानू की तुमचं ते स्विमिंग पूलमध्ये तिरस्काराने मला दूर लोटणं? आजचं तुमचं माझ्यासाठी जीवाचं रान करणं खरं मानू की गाडीत माझ्या साध्या स्पर्शाचीही किळस वाटून अस्पृश्यासारखं वागवणं? वीर जा तू परत एकदा ह्या मोहाच्या गराड्यात अडकत आहे. राणी, श्रीमंत, गरीब, इज्जतदार, अब्रूदार, अन तुझ्यासारखे किड्यामुंग्याचे सरपटत जीवन जगणारे गलिच्छ शूद्र लोक. ही पिढ्यानपिढ्याच्या भिंती तुझ्यासारखे शूद्र लोकांनी पार न करण्यासाठीच बांधल्या गेल्या आहेत. नाही पार करू शकणार तू. नाही कोणी स्वीकारू शकणार तुला तुझ्या भूतकाळासह, वर्तमान काळासह आणि त्या अंधकार भविष्यासह. विसरून जा मूर्ख मुली, हे प्रेम बिम तुझ्यासारख्या फाटक्या मुलीसाठी नाही बनलेलं. हे मन किती मूर्ख असतं ना, एका क्षणात स्वतःची लायकी विसरतं. अरे वेड्या, स्वप्नांची पण अवकात असते. ते तुझ्यासारख्या फाटक्या व्यक्तीला कसं झेपणार? हा उंची मखमली श्रीमंत अंगरखा कोणाच्या सहानुभूतीला प्रेम समजायची चूक नको करूस विरजा जोशी. परीकथेतील राजकुमार सत्यात नसतात, ते फक्त असतात कथा कादंबऱ्यात आणि ते तिथेच विरतात. आणि तो पण असा शापित राजकुमार जो फक्त तुझा तिरस्कार तिरस्कार तिरस्कारच करतो. जेवढी सत्यात राहशील तेवढीच सुखी राहशील बाळा. जागी हो, विसरून जा ही हृदयाची वेदना, विसरून जा. रडत रडत ती कधी झोपी गेली तिलाही कळलं नाही. प्रेमाच्या मृगजळाच्या भासातून जागी होऊन ती आता ज्वलंत सत्यात उतरली होती. वेळ सकाळी 6 वाजता. स्थळ विरजाचं घर.
पहाटे पहाटे सुनीताबाईंना जाग आली. हल्ली बाहेरच्या जगाबरोबर झोपेने सुद्धा त्यांची साथ सोडली होती. त्यांनी बाजूलाच झोपलेल्या विरजाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. रात्रभर रडून रडून विरजाच्या डोक्याखालची उशी ओलीगच्च झाली होती. अजूनही हलकेसे हुंदके दबक्या स्वरात निघत होते. ते बघून सुनीताबाईंच्याही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्या तिला हलके हलके थोपटू लागल्या. केसांवरून प्रेमाने हात फिरवून निजवू लागल्या. विरजाची हुंदकी मात्र काही कमी होत नव्हते. रडता रडताच ती काहीतरी अस्पष्ट बोलली. सुनीताबाईंना काही नीटसे ऐकू आले नाही. त्या विरजाच्या थोड्या अजून जवळ गेल्या आणि ऐकायचा प्रयत्न करू लागल्या. मग मात्र त्यांचे डोळे विस्फारले. सुनीताबाई, रमेश नाही विरजा कशी? रमेशला नाही विरजा. विरजा उठ 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 विरजा. सुनीताबाई विरजाला गदागदा हलवून जागे करू लागल्या. सुनीताबाई, उठ 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 विरजा, ए बाळा उठ. विरजा सुनीताबाईंच्या गदागदा हलवण्याने जागी झाली. अंथरुणात उठून बसल्याने आईला एवढं घाबरलेलं बघून तिचा जीव धस्स झाला. विरजा, आई, अगं काय झालं? तू काय एवढी घाबरली आहे? काय झालं? सुनीताबाईंनी तसा तिच्या तोंडावर जोरात हात ठेवून तिचं तोंड दाबलं आणि पाठीमागे झोपलेल्या मिनू आणि प्रणालीकडे बघितलं. खूप दिवसांनी शांत झोपल्या होत्या त्या. सुनीताबाईंनी तसेच तिचे तोंड दाबून तिला किचनमध्ये नेलं आणि मागून पडदा ओढून घेतला. विरजाच्या तोंडावरचा हात काढला. विरजा सुनीताबाईंच्या अशा अचानक वागण्यामुळे एकदम घाबरून गेली होती. भरलेल्या डोळ्यांनी ती आपल्या आईकडे बघत होती. अश्रू तर आता कोणत्याही क्षणी ओघळणारच होते. सुनीताबाई भयभीत स्वरात विरजाला विचारू लागल्या. सुनीताबाई, रमेशचं नाव का घेत होतीस झोपेत तू? कुठे भेटला तो तुला? काय केलंय त्याने तुला? काय झालंय सांग मला. काय झालंय नक्की विरजा? अगं सांग ना विरजा, अगं सांग मला. आई आहे तुझी, काही लपू नकोस बाळा माझ्यापासून. अगं उघड की तोंड, नाहीतर फोडून टाकेल ते. विरजा नुसतं रडत होती आणि सुनीताबाईचा जीव घाबरून खाली बसला जात होता. सुनीताबाई अतिशय केविलवाण्या स्वरात, विरजा, ए बाळा सांग की, तुझी आई मरून जाईल ग आता. जीव खूप काबरतो आहे बाळा माझा. प्लीज सांग ग राणी, सांग आपल्या आईला. ही आई आहे ना बाळा अजून तुझ्याजवळ, घाबरू नको ग. सांग कोकरू माझं ते, सांग हा, सांग माझ्या सोन्या. विरजा सुनीताबाईंच्या गळ्यात पडून रडत होती. विरजा, आई, तो रमेश. आणि रडता रडता तिने सर्व कहाणी सुनीताबाईंना सांगितली. जशी जशी ती सगळं सांगत होती सुनीताबाईंचा जीव थरथर कापत होता. आपल्या कोवळ्या पोरीबरोबर हे एवढं सगळं घडून गेलंय आणि कुठल्या अंधकारमय भविष्याकडे तिला ढकललं जात होते. ते ऐकून सुनीताबाईंनी हाय खाऊन खालीच बसकन मारली. जर तिला कोणीच वाचवलंच नसतं तर आपली विरजा भर बाजारात विकली गेली असती. कोणी कोणी तिचे लचके तोडले असते. तिच्या अब्रूची शरीराची लक्तरे धिंडवडे निघाले असते. आपली मुलगी वेश्यांच्या बाजारात विचार करूनच त्यांचा श्वास बसत होता. नाही 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 नाही. सुनीताबाई स्वतःच विचार करून स्वतःच्याच थोबाडीत मारून घेत होत्या. नाही नाही माझं लेकरू नाही, माझं पिल्लू नाही, माझी विरजा नाही, माझ्या पिल्लूला असं कधीच नाही होणार नाही. त्या विरजाला घाबरून पदरात लपवून घेत होत्या. जणू तिला आत्ताच कोणी त्यांच्यापासून हिरावून घेणार होतं. त्यांनी घाईघाईने विरजाच्या अंगावरचे कपडे दूर केले. तिला कुठे काही झालं तर नाही ते बघू लागल्या. आणि विरजा रडत होती. आईला विनवणी करत होती की खरंच काही झालं नाही, विश्वास कर. पण आईचं काहीच घाबरत होतं त्या जीवघेण्या भीतीने. जेव्हा बघितलं की ती पूर्णपणे सुरक्षित आहे, तिला काहीच झालं नाही, त्यांनी हंबरडाच फोडला. आनंद मानावा की लेकीवर ओढवलेल्या ह्या भीषण घटनेचं दुःख. काय करू ह्या दुर्दैवी आयुष्याचं. रडता रडता त्या अचानक रागाने उठल्या आणि त्या देवारातल्या दगडाच्या देवाला संतापाने फाडफाड बोलू लागल्या. आज त्या दगडाच्या देवाचा सामना एका दुःखी आईशी होता. टिकणार नव्हता तो, अजिबात टिकणार नव्हता तो. एका आईसमोर
तिच्या क्रोधासमोर. किती ते हाल माझ्या लेकराचे, तुला दया कशी येत नाही आमची? काय नशीब घेऊन पाठवलंय माझ्या लेकीला? एकदा मारून तरी टाक, संपतील तरी हाल तिचे. देव आहेस की दगड आहेस तू? हा पाजर कसा फुटत नाही तुला? दुष्टा, पड त्या दगडातच. का देऊळ पाहिजे तुला? बोल की, का देव देव म्हणून डोक्यावर घेऊन नाचायचंय तुला? का नाचायचं जर तुला दयाच नाही तर देव तरी का म्हणायचं तुला? मारून टाक रे, एकदाचं मारून टाक. मग बस त्या देवळात ते मनभर दागिने अंगावर घालीत, स्वतःलाच पूजित, स्वतःच कौतुकाचा सोहळा करीत. बस, आम्ही बघून घेऊ आमच्या दुर्दैवाचे दशावतार. तू मात्र येऊ नको तुझ्या त्या देवळातून बाहेर आपला ऐशोआराम सोडून आमच्या मदतीला, आमच्या दुःखाला. अरे हाय कशी लागत नाही तुला माझी? देव असला तरी आईच्याच पोटी जन्म घेतला ना रे तू? तुझ्या आईला सहन झाले असते का रे तुझं हे दुःख? मग माझ्या मुलीच्या आयुष्याच्या अब्रूच्या एवढ्या चिंध्या चिंध्या करतोस. तुला माझं दुःख दिसत नाही का? मला त्रास होत नाही? तू निघ माझ्या घरातून, आत्ताच्या आत्ता निघ. आत्ताच्या आता चालता हो, निघ इथून. सुनीताबाई संतापाने नुसतं थरथरत होत्या. रागाने त्या आपल्या घरातील तो लाकडी देवरा फेकायला निघाल्या होत्या. विरजा त्यांना थांबवीत होती, रडत होती. आई नको, आई नको, आई थांब ना ग, प्लीज आई प्लीज. प्रणाली आणि मीनू पण त्या आवाजाने झोपेतून जाग्या झाल्या. सुनीताबाईंना देवारा उचलून फेकताना बघून त्या पण घाबरून गेल्या. त्यांना थांबवायला पुढे आल्या, पण सुनीताबाई आज काही ऐकत नव्हत्या. त्यांचा राग आज त्यांच्या देवावर नुसता कोसळत होता. बऱ्याच वेळाने महत्प्रयासाने सुनीताबाई शांत झाल्या आणि ओक्साबोक्शी रडायला लागल्या. आज त्यांच्याबरोबर ते पूर्ण घर रडत होतं. थोड्या वेळाने त्यांनी स्वतःला सावरलं आणि शांत झाल्या, पण मनात त्यांनी जणू काहीतरी ठरवलं होतं, निर्धार केला होता. त्या घरावर जणू सहस्र उदासीची काजळीच पसरली होती. पण शेवटी मन मारून सगळ्यांना रोजच्या कामाला लागावंच लागलं. पोटाच्या भुकेला पर्याय कुठे होता? काही वेळाने विरजा कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडली. निघताना जणू सर्व चाळस तिच्याकडे बघून दबक्या आवाजात कुजबुजत होती. हलक्या प्रतीचे ताशेरे ओढले जात होते. हे सगळं तर होणारच होतं हे तिला आधीच माहीत होतं. तशी तिने मनाची तयारीसुद्धा केली होती. ती मान खाली घालून चाळीच्या बाहेर पडू लागली. कितीही दुर्लक्ष केले तरी ती कुचकट बोलणी, घाणेरडे आरोप तिच्या कोवळ्या मनाची नुसती चाळण करून जात होते. तिने चालायचा स्पीड वाढवला. जवळजवळ पळतच होती ती, तरी पण एकाने टोमणा मारलाच. मग कधी रेट काढता आहात? आम्हालाही द्या तुमची डिलक्स सेवा. तसे सगळेजण फिदी फिदी करून हसू लागले. ते ऐकताच विरजा चालता चालताच थबकली. पुढे पाऊल टाकणं तिला अशक्य होऊन गेलं. अपमानाने तिला रडू कोसळले. कसा तरी तोंडात ओढणीचा बोळा कोंबत, ओठातले हुंदके दाबत, खाली घातलेली मान अजून खाली घालून ती त्या चाळीतून कशीबशी बाहेर पडली. सुनीताबाई दरवाजात उभ्या राहून हा सगळा तमाशा बघत होत्या. आपल्या लेकीच्या चारित्र्यावर उडणारे शिंतोडे बघून दुःखाने त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काय बोलणार होत्या त्या? त्या लोकांना समाज असाच असतो, घाणेरडा, निर्दयी, गरिबांचे लचके तोडणारा. परत एकदा त्यांना त्यांचा घेतलेला निर्णय योग्य वाटू लागला. पाणावलेल्या डोळ्यांनी विरजा जात होती, पण तेवढ्यात बाईकच्या हॉर्नने ती दचकली, मागे सरली. तशी करंची बाईक तिच्या अगदी जवळ येऊन थांबली. अचानक अशी गाडी अगदी जवळ आल्यामुळे ती घाबरली आणि संतुलन गेल्यामुळे खाली पडली. तसे करणने हातातली बाईक रस्त्यावर तशीच फेकली आणि तिला सांभाळायला धावला. त्याने तिला पटकन खेचलं आणि आपल्या मिठीत घेतलं. विरजाने तर आपले डोळे घाबरून गच्च मिटले. खूप वेळ झाला तरी आपण खाली पडलो नाही हे जाणून तिने हळूहळू आपले डोळे उघडले तर करण तिला मिठीत घेऊन तिच्याचकडे एकटक बघत होता. काही न कळून ती बराच वेळ त्याच्याकडेच बघत होती. पण परत पाठीमागून गाड्यांचे हॉर्न ऐकून ते दोघे भानावर आले. रस्त्यावरचे बरेच जण त्यांच्या ह्या रोमॅन्टिक मोमेंटचा मनसोक्त आनंद घेत होते, तर बरेच जण सकाळी सकाळी भर रस्त्यात हा प्रकार बघून चिडले होते. ए लैला मजनू, क्या है रे तुम्हारा बीच रास्ते में? प्यार करने को क्या यहाँ बीच रास्ते में ही जगह मिली थी क्या तुमको? साइड में जाओ पागल साले,
आयला सुबह सुबह फालतू का ड्रामा। बीबी एक तो छोड़ के मायके गई है और यह लोग सुबह सुबह आ जाते हैं जले पे नमक छिडकने, कमीने कही के। तर तिथल्याच ट्रॅफिकमधला अजून एक व्यक्ती दुसऱ्याला, राणे बघा बघा काय दिवस आलेत, शरम नाही आजकालच्या पोट्ट्यांना, काही लाज लज्जा म्हणून काही उरलीच नाही आहे। भर रस्त्यात मिठ्या काय मारतात, गळ्यात काय पडतात, छी छी छी। मी सांगतो तुम्हाला राणे, अक्षरशः वाया गेली आहे ही आजची पिढी। मुलं तर मुलं, मुली पण काय कमी थेर दाखवत नाही हो। आईवडिलांचे काही संस्कार आहेत का नाही, की असेच रस्त्यावर फेकून दिले पैदा करून? लाज कशी वाटत नाही या मूर्खांना, सभ्य समाजात असं बेताल वागताना? एक न अनेक सगळेच जण बोलत होते त्यांना। विरजाने पटकन करणच्या मिठीतून आपली सुटका करून घेतली आणि मान खाली घालून फुटपाथवरून चालू लागली। मस्त मोमेंट चालू होता तर ही नालायक माणसं मध्येच तडमडली। स्वतःचं झालं म्हणजे झालं, स्वतः लग्न करतात, 8-8 पोरं पैदा करतात, तेव्हा कुठे जातात यांचे संस्कार? दुसऱ्याचं काही कुठे जुळत असेल तर मध्येच येतात बोंबलायला। करण काहीसा चिडत बाईक घेऊन विरजाच्या पाठोपाठ तिच्या मागोमाग निघाला।